आपल्या फार्मा फ्युचर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण जी फार्मसी एक्झाम झाली होती 28 फेब्रुवारी 2021ला त्याच्या रिलेटेड क्वेश्चन अँड आन्सर विथ एक्सप्लेनेशन डिस्कस करणार आहोत। आज आपण सेकंड पार्ट डिस्कस करणार आहोत। यामध्ये आपण जवळपास 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन डिस्कस करणार आहोत विथ आन्सर अँड एक्सप्लेनेशन। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर 11 पासून। द रेस्टलेसनेस, एनेक्झायटी, ऑस्थेटिक हायपोटेन्शन, जनरलाइज सीजर, सिव्हिअर ट्रिमर, विविड हॅल्युसिनेशन अँड सायकोसिस इज अ पॉसिबल सिम्पटम ऑफ। खाली जे पॉसिबल सिम्पटम आहेत खालीलपैकी कशाचे ते आपल्याला मेन्शन करायचे आहेत। ऑप्शन ए टॉलरन्स, ऑप्शन बी विड्रॉल, ऑप्शन सी ड्रग इंटरॅक्शन बिटवीन बार्बिट्युरेट्स अँड डायझेपम आणि ऑप्शन डी आहे नॉन ऑफ दिस। फर्स्ट बघूया टॉलरन्स। टॉलरन्स म्हणजे काय असतं? इट इज अ रिक्वायरमेंट ऑफ हायर डोस ऑफ ड्रग टू प्रोड्यूस द रिस्पॉन्स। म्हणजे एखादा ड्रग कंटिन्यू ॲडमिनिस्टर केल्यामुळे ज्यावेळेस आफ्टर सर्टन टाईप वी रिक्वायर्ड हायर डोस, म्हणजे त्यासाठी आपल्याला हायर डोस लागेल फॉर गिविंग सेम ॲक्टिव्हिटी। म्हणजे सेम ॲक्टिव्हिटी आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला त्या ड्रगचं जो डोस असो हायर लागतो। त्यामुळं देर इज लॉस ऑफ थेरापॅटिक एफिकेसी, त्याची थेरापॅटिक एफिकेसी ही लॉस होते। फॉर एक्झाम्पल सल्फोनिरिया इन डायबिटीज टाईप 2 डायबिटीज। जर सल्फोनिरिया आपण डायबिटीज 2 पेशंटमध्ये रेग्युलरली घेत असो तर आफ्टर सर्टन टाईम वी रिक्वायर्ड लार्जर डोस, म्हणजे सर्टन टाईम नंतर आपल्याला लार्ज डोस लागेल टू इफेक्टिव्ह इन द डायबिटीज 2। ओके, त्यानंतर बघूयात विड्रॉलचे हे सर्व सिम्पटम आहेत, त्यामुळे राईट आन्सर आहे विड्रॉल। त्यानंतर बघूया ड्रग इंटरॅक्शन बिटवीन बार्बिट्युरेट्स अँड डायझेपम। बार्बिट्युरेट्स अँड डायझेपम बोथ आर सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स अँड सिडेटिव्ह आहेत। जर ते आपण कॉम्बिनेशनमध्ये दिलं तर तो सिनर्जेटिक इफेक्ट फॉर्म करतो, म्हणजे 1+1 लाईक 2 असं त्याप्रमाणे ॲडिशन इफेक्ट हा फॉर्म करतो। ओके, सो प्रायडेटिव्ह। त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 7 आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टिम्युलेट द एरिथ्रोजेनेसिस एक्सेप्ट। ऑप्शन ए आहे आयर्न डेक्स्टर्स, विटॅमिन B12, मिथोट्रिक्सेट अँड फॉलिक ॲसिड। राईट आन्सर आहे मिथोट्रिक्सेट। तर क्वेश्चन नंबर 13 बघूयात। चूज द सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर ऑफ β1 ॲड्रेनोन रिसेप्टर। म्हणजे आपल्याला β1चं रिसेप्टर ब्लॉकर आपल्याला मेन्शन करायचं आहे। ऑप्शन ए लॅबिटोलोल, ऑप्शन बी प्रॅझिसोल, ऑप्शन सी ॲटिनोनोल आणि ऑप्शन डी इज प्रोपेनॉल। आपण एक्सप्लेनेशन बघूयात। दिस आर द रिसेप्टर, हे सर्व रिसेप्टर आहेत लाईक β1 असेल, β2, β3, α1 आणि α2 हे त्याचे अंटागोनिस्ट आहेत आणि हे त्याचे अगोनिस्ट आहेत आणि ते याचे अंटागोनिस्ट आहेत। स्टार्टिंग फ्रॉम β1 डोबिटामाइन इज अ अगोनिस्ट आहे आणि मेटाप्रोलोल अँड ॲटिनोनोल इज अ अँटागोनिस्ट। सो राईट आन्सर विल बी द ऑप्शन सी ॲटिनोनोल। त्यानंतर बघूयात β2चा जो अगोनिस्ट आहे तो सॉल्ब्युटामॉल आणि टर्ब्युटॅलिन आहे आणि अँटागोनिस्ट ICI 11, 85, 51 अँड अल्फा मिथाइल प्रोपेनॉल हे अँटागोनिस्ट आहे β2 रिसेप्टरचं। त्यानंतर बघूयात β3 मध्ये अगोनिस्ट आहे BRL 37344 आणि अँटागोनिस्ट आहे 3GP20712A। त्यानंतर बघूयात अल्फा 1 रिसेप्टर अगोनिस्ट आहे फिनाइलइफिड्रिन अँड मिथोक्सामाइन आणि अँटागोनिस्ट आहे स्पेसिफिक अँटागोनिस्ट प्रायझोसिन। देन मूव्हिंग टू α2चा अगोनिस्ट जो आहे तो क्लोनिडीन आहे आणि अँटागोनिस्ट वायम्बिन अँड राउल्सेन। ओके, हे सर्व अँटागोनिस्ट आहेत। ओके, देन मूव्हिंग टू क्वेश्चन नंबर 14। 14 क्वेश्चन बघूयात आपण। ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग वासोडायलेटर आर ट्रू एक्सेप्ट। कोणता रॉंग आहे ते आपल्याला बघायचं आहे। फर्स्ट वन हायड्रोलायझिन कॉज टॅचिकार्डिया। ओके, हायड्रोलायझिन डायलेट द रेजिस्टंट वेसल अँड रिड्यूस द एट्रोटिक इम्पेडन्स। ओके, त्यानंतर नेफेडेपिन इज डोपामाइन अँटागोनिस्ट। ऑप्शन सी आहे नायट्रोप्रोसेट डायलेट बोथ एट्रियोल्स अँड वेन्स आणि ऑप्शन डी आहे मिनॉक्सिडिल कॉज हायपरट्रायकोसिस। ओके, आपण बघूयात आता 1 by 1 आन्सर विथ एक्सप्लेनेशन। हायपरट्रायकोसिस हॅज बीन रिपोर्टेड मोर फ्रिक्वेंटली इन फिमेल दॅन मेल। म्हणजे हे दोन्हीमध्ये रिपोर्टेड केलं जातं पण फिमेलमध्ये हे जास्त रिपोर्टेड आहे। when using the minoxidil topical solution in the treatment of
एंडोजेनिक ॲलोपेसियामध्ये जे AGA कंडिशनमध्ये आपण जर मिनॉक्सिडिल यूज करत असो तर त्यामुळं हायपरट्रायकोसिस होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर बघूयात हायड्रोलायझिन डायलेट करतं रेजिस्टंट वेसल अँड रिड्यूस द एट्रोपिक इन्फ्लमेशन दॅट लीड्स टू टॅचिकार्डिया. त्यानंतर बघूयात नायट्रोप्रोसाइड ऑल्सो डायलेट द व्हेरी एट्रियल सन्स वेन्स. हे पण ट्रू आहे. मिनॉक्सिडिल कॉज दिस ऑल्सो ट्रू. आणि त्यानंतर हायड्रोलायझिन द राईट आन्सर विल बी द निफेडेनिक इज अ डोपामाइन अँटागोनिस्ट बिकॉज निफेडेपिन हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे आणि डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्टचे एक्झाम्पल आहेत क्लोनाझेपिन अँड डॉम्पेरिडॉन अँड क्लोनाझेपिन इज अ डोपामाइन अँटागोनिस्ट आहेत. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन प्रोड्यूस्ड बाय अँटीरियर लोब ऑफ पिट्युटरी. पिट्युटरीचे 2 लोब आहेत, अँटीरियर अँड पोस्टिरियर. तर यामध्ये अँटीरियर जो लोब आहे तो कोणता हार्मोन सिक्रेट करतो ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे TSH थायरॉइड रिलीजिंग हार्मोन. ऑप्शन बी इज अ कॉर्टिकोन रिलीजिंग हार्मोन. ऑप्शन सी इज ग्रोथ हार्मोन. ऑप्शन डी इज इन्सुलिन. ओके. त्यानंतर आन्सर आपण बघूयात 1 by 1. ऑप्शन अँटीरियर ग्रोथ हार्मोन आहे प्रोलॅक्टिन ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन दॅट इज ACTH. त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर गोनॅडोट्रॉपिक हार्मोन दॅट इज त्यामध्ये आता फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन SH अँड ल्युटिलायझिंग हार्मोन. त्यानंतर पोस्टियर लोब बघूयात आपण. पोस्टियर लोबमध्ये ऑक्सिटोसिन अँड अँटीडायरोटिक हार्मोन अँड पॅन्क्रिया हा इन्सुलिन अँड ग्लायकोजन सिक्रेट करतो. ओके. आज द क्वेश्चन ऑल 3 हार्मोन आर सिक्रेटेड बाय अँटीरियर पिट्युटरी हार्मोन. सो या क्वेश्चनमध्ये एक्सेप्शन पाहिजे होतं तर त्यावेळेस आन्सर येईल इन्सुलिन बिकॉज ग्रोथ हार्मोन, कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन आणि थायरॉइड रिलीजिंग हार्मोन हे ऑल हार्मोन हे जे अँटीरियर लोब हे सिक्रेट करतो. ओके. तर क्वेश्चनमध्ये एक्सेप्शन पाहिजे होतं. ओके. तर त्यानंतर बघूयात 16. क्वेश्चन नंबर 16 आहे फॉलोइंग द ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इज ड्यू टू द ऑकर बाय मिनरल ॲक्शन. म्हणजे खालीलपैकी कॉर्टिकोट्रॉपिनमध्ये जो ॲडवर्स इफेक्ट होतो तो ड्यू टू मिनरल ॲक्शनमुळे व्हायला पाहिजे. ऑप्शन ए आहे ऑस्टिओपोरोसिस. ऑप्शन बी राईज इन ब्लड प्रेशर. ऑप्शन सी इज मून फेस. ऑप्शन डी इज इंक्रीज द ससेसिबिलिटी टू द इन्फेक्शन. आपण बघूयात मिनरल रिलेटेड थिंग. फर्स्ट वन इफ ॲडवर्स इफेक्ट जर मिनरल कॉर्टिकोडचं एक्सेस झालं तर त्याचे ॲडवर्स इफेक्ट काय असतात. सोडियम अँड वॉटर रिटेन्शन, इडिमा, हायपोकॅलिमिया, अल्कोलायसिस अँड प्रोग्रेसिव्ह राईज इन ब्लड प्रेशर. इट इज अ राईट आन्सर. ऑप्शन बी इज अ राईट आन्सर. ओके. त्यानंतर बघूयात ग्लुकोकॉर्टिकॉइड जर एक्सेसिव्ह झालं तर त्यामुळे होतं कशिंग हॅबिट्स, फ्रॅजिल स्किन होईल. त्यानंतर हायपरग्लायसिमिया, ग्लायकोयुरिया अँड मसल विकनेस होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग ओपाइड इज मोर पोटंट दॅन मॉर्फिन. आपल्या खालीलपैकी असं ओपाइड्स मेन्शन करायचं जे मोर पोटेंट असेल दॅन मॉर्फिन. ऑप्शन ए आहेत पेथिडिन, फेनाल्टिन, डेक्स्टो प्रोप्रॉक्सिफिन अँड ट्रॅमाडॉल. ओके. आपण बघूयात 1 by 1 क्वेश्चन विथ आन्सर. कोडिन अँड ट्रॅमाडॉल इट इज अ लेस पोटेंट दॅन मॉर्फिन. सो तर ट्रॅमाडॉल हे आन्सर नाही येणार. त्यानंतर बघूयात फ्लायकोडिन इट इज युज्ड ॲज अ अँटीटेस्क्यू. त्यानंतर हिरोईन बघूयात. हिरोईन दॅट इज अ डायॲसिटाइल मॉर्फिन. इट इज अ 3 times मोर पोटंट दॅन मॉर्फिन बट ऑप्शनमध्ये नाही आहे. त्यानंतर बघूयात पेथिडिन अँड डेक्स्ट्रोप्रोफेक्सिन इट इज अ सेम पोटंट दॅन मॉर्फिन. म्हणजे हे आणि हे वाला बोथ आर less same potent than morphine. And finally phenylketonuria is a 80 to 100 times more potent than morphine. So right answer will be the option B is the right answer because it is more potent than 80 to 100 times more potent than morphine. 80 चे 100 टाइम मोर पोटंट असतं मॉर्फिनच्या रिलेटेड. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघूयात. 5-HT प्रोड्यूस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल आणि प्लेटलेट ॲग्रिगेशन वाया डॅश रिसेप्टर. म्हणजे कोणत्या रिसेप्टर असोसिएटेड 5-HT प्रोड्यूस करतं कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल अँड प्लेटलेट ॲग्रिगेशन. ऑप्शन ए आहे 5-HT1, 5-HT2,
ऑप्शन सी 5HT3 आणि ऑप्शन डी इज 5HT4. आता आपण बघूयात ॲक्टिव्हिटी रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल रिसेप्टार. फर्स्ट वन पहिला आहे 5HT1 रिसेप्टार, दॅट इज अ कॅल्शियम चॅनल अँड इनहिबिट द कॅल्शियम चॅनल. ओके, पोटॅशियम चॅनलला हायपरपोलरायझेशन करतं आणि कॅल्शियम चॅनलला इनहिबिट करतं. त्यानंतर 5HT2 रिसेप्टर बघूया, त्यामध्ये वॉसोकन्स्ट्रक्शन होतं, इंटेस्टिनियल युटेरियन ब्रॉन्कियल कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे स्मूथ मधल कॉन्ट्रॅक्शन आणि प्लेटलेट ॲग्रिगेशन हे रिलेटेड आहे 5HT2. तो राईट आन्सर आहे 5HT2 हे राईट आन्सर आहे, ऑप्शन बी. त्यानंतर बघूयात 5HT3 इज रिलेटेड टू पेरिस्टाल्सिस, इमिटिक रिफ्लॅक्स, पेन, इच अँड कोरोनरी प्युमोरिलॅक्स. त्यानंतर 5HT4 हे असोसिएटेड आहे ॲग्युमिनेटेड इंटेस्टिनल सिक्रेशन अँड पेरिस्टाल्सिस. ओके, त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 19. Select the drug which neither analgesic and anti-inflammatory and not uricosuric agent but highly effective in the acute gout. Okay, option आहे prednisolone, colchicine, naproxen and sulfapirazone. Out of all option sulfapirazone हे एक सल्फोनामाइड आहे. ओके, तर ते ऑप्शनमध्ये येणार नाही. त्यानंतर बघूयात प्रेडनिसोलोन कम अंडर द कॅटेगरी ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. ओके, त्यानंतर बघूयात NSAID मध्ये नॅफ्रोक्झिन इज NSAID आहे, फिक्रोक्सिम, डायक्लोफिनॅक अँड इंडोमिथॅसिन हे NSAID आहे जे जनरली यूज केले जातात ॲक्यूट गोटसाठी. तर राईट आन्सर आहे कोल्चिसिन, ऑप्शन नंबर पी. कोल्चिसिन नायदर NSAID आहे आणि नार युरिकोसोरिक एजंट आहेत, पण हे यूज केलं जातं इन ट्रीटमेंट ऑफ ॲक्यूट गोटमध्ये हे यूज केलं जातं. त्यानंतर बघूयात आजचा लास्ट क्वेश्चन, गोल्ड इन द रोमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे व्हॉट इज द रोल ऑफ गोल्ड इन रोमॅटिक आर्थरायटिस आपल्याला मेन्शन करायचं. ऑप्शन ए इज कॉज रिॲग्रेशन ऑफ डिजनरेटिव्ह लेशन, त्यानंतर रिड्यूस कॉन्ट्रॅक्शन ऑफ रोमॅटिक फॅक्टर, त्यानंतर डज नॉट हॉल्ट इन द प्रोग्रेस ऑफ डिसीज आणि एम्प्लॉय इन द फर्स्ट लाईन थेरपी. आउट ऑफ दॅट द गोल्ड इज कॅपेबल टू अरेस्टिंग द प्रोग्रेशन ऑफ रोमॅटिक आर्थरायटिस. रोमॅटिक आर्थरायटिस हे प्रोग्रेशन म्हणजे त्याचं इन्क्रीजेशन हे थांबवतं. त्यामुळे राईट आन्सर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रोमॅटिक फॅक्टर इज अ राईट आन्सर. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण नेक्स्ट पार्ट हा विदिन 2 डेमध्ये अपलोड करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.